आप देख रहे खबर प्लस 100 आज की खास खबर। भिवंडी तालुका के बाप गांव में सरकारी भूमि मोजनी के लिए पुलिस बंदोबस्त के साथ अधिकारी पहुंचे थे। यह मोजनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडल पुणे की ओर से की जा रही थी। जानकारी के अनुसार सरकार के एक्सपोर्ट प्रोजेक्ट के तहत सर्वे नंबर 118 की भूमि की मोजनी आवश्यक बताई गई थी। हालांकि स्थानीय ग्रामीणों ने इस मोजनी प्रक्रिया का तीव्र विरोध किया, जिसके कारण प्रशासन को मोजनी कार्य अस्थायी रूप से रोकना पड़ा। इस मुद्दे को सुलझाने के लिए आने वाले दिनों में ग्राम पंचायत और स्थानीय नागरिकों के साथ बैठक कर उनकी शंकाओं का समाधान करने के बाद ही आगे का निर्णय लिया जाएगा, ऐसा प्रशासन ने स्पष्ट किया है। प्रशासन का कहना है कि इस क्षेत्र में बड़े पैमाने पर अतिक्रमण हुआ है, जिससे मोजनी आवश्यक हो गई थी, लेकिन ग्रामीणों के विरोध के कारण फिलहाल यह प्रक्रिया रोक दी गई है। इस आंदोलन में ग्राम पंचायत की सरपंच भारती बालाराम गोडे, उप सरपंच बालाराम दिनकर गोडे सहित पंचायत सदस्य व बड़ी संख्या में ग्रामीण शामिल रहे। आइए देखते हैं इस खबर में ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। तुम्हाला मोजणी 2020 ची ऐकू ना, 2020 काय दिले ग्रामपंचायतनी ते दाखवा किंवा त्यांनी लगेचच्या शेतकऱ्यांना पाठवलेले नोटीस दाखवा। काय बोला आम्ही गेले ग्रामपंचायत आजच्या मोजणीचे लगेचच्या शेतकऱ्यांना दिले। आजची पाठवली म्हणून आम्ही लोक जमा झालो। 2020 ला मोजणीच झाली नाही सरकारी, आणि त्याचा मोर नंबर पाठवून आम्हाला या करताना तुम्ही अतिक्रम म्हणजे मोजणी केलेली आहे। आम्ही सरकारी मोजणी झाली कोणीच होता। आज तुम्ही या कागदाचा माहिमा सांगता ना, यो खोटा कागद आहे। पण आज मोजणीच करायला लावले ना साहेब, ती मोजणी आज होणार नाही साहेब, नाही होणार नाही। याचा निर्णय द्या। निर्णय तुम्ही दिले ना ऍप्लिकेशन, तेव्हा होईल। नाही आज आम्ही मोजणी नाही, आज नाही मोजणी होऊन तिथे दिले ना, त्या रायटिंग मध्ये द्या आपण दिले रायटिंग मध्ये कोण टाकणार? आम्ही टाकणार, पोलीस टाकव दिले ते डिपार्टमेंट त्याचं उत्तर दिलेलं नाही आम्हाला। दुसरी मोजणी करायला आले का त्या डिपार्टमेंटचे लोक? तोच भाग आहे ना साहेब, असा विषय तो वेगळा आहे तुमच्या चौकशीचा आणि याचा। तुम्ही बोलण्यात गुरफटू नका त्यांना। तुम्ही दिले ते तिकडे असं नाही, अर्जावर निकाल द्या ना, काय बरोबर बोलतात काय द्यायचं उत्तर देत नाही ना, मोजणी करायला तुम्ही द्या। आज मोजू नका, आज मोजू नका तुम्ही। त्यांचा जो अर्ज आहे ना, आमच्याकडे हल्ली आलेला आहे, त्या अर्जाच्या अनुषंगाने आमच्याकडनं एसीएलआर कडे प्रस्ताव सादर करतो। कुठला? एसीएलआर अहो साहेब ऐका, मागचा जर एवढी 118 ची तुम्ही एवढी मोठी मोजणी केलेलीच नाही आम्ही सांगतो, आणि तुम्ही सांगतोय ती मोजणी केली। जर तुम्ही रंगवली असेल त्याला ऐका ना, आता माना ती खोटी आहे, आता नवीन करून ओरिजिनल करू ना। आजची मोजणी होणार नाही साहेब, आम्हाला त्या गोष्टीचा राग आहे, त्याच्या हिशोबात आम्ही करून देणार। राग आहे म्हणून मोजणी होणार नाही असं नाही ना, खोटी आहे ना। 2000 ऐका, 2007 ला आज 118 सर्वे नंबरची सरकार पणन महामंडळाने मोजणी ठेवली होती, आणि त्या मोजणीला आमच्या ग्रामस्थांकडनं हरकत आहे, आणि तसा निवेदन आम्ही त्या हरकतीचा दिला, आणि ते निघून जायला तयार आहेत। काय वाद झाला होता नक्की? आज 118 ची जी सातबारा होता तो ग्रामपंचायतच्या नावाने होता, गुरचरण म्हणून। 2007 ला त्यांनी आमची फसवणूक करून त्यांनी पणन महामंडळाच्या नावावर केला, आणि पणन महामंडळाने पुन्हा 2017 ला तो सातबारा खालसा झाला होता, आणि आज पुन्हा त्यांनी मोजणी लावली, आणि कुठलाही आम्हाला विचारात नाही घेताना मोजणी लावण्याचं कारण आम्हालाही समजलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात हरकत घेतलेली आहे। आणि त्यांनी जो 118चा सातबारा सरसकट त्यांनी कुठल्या नियोजनार्थी किंवा कुठल्या कोणाच्या कोणाला विचारात न घेता ग्रामस्थांना त्यांनी सरसकट सातबारा आणि चुकीच्या मार्गाने त्यांच्या नावावर केला, त्याला आमची हरकत आहे, आणि आम्ही तसं त्यांना निवेदन आज दिलेलं आहे। दावा केलाय काय? हो, आज दावा केलेला आहे, त्याची नोटीस त्यांना आता लागेल। एकच मागणी आहे, हा सातबारा आमचा जसा गेले तसा रिटर्न व्हावा, आणि चुकीच्या मार्गाने गेले त्याच्यामुळे आम्हाला सातबारा भेटावा ही आमची अपेक्षा आहे सर्वांची। त्यांचं काय उत्तर आलं? आलेले जे अधिकारी वगैरे होते, पोलीस पण होते, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आपण याच्यासाठी एक बैठक घेण्याचा प्रयत्न करू, आणि आम्ही तसं लेखी लेटर दिलेलं आहे आताचे। नंतर या पुढे जर कधी ते आले तर आमचा ठाम विरोध आहे, आणि आम्ही इथे मोजणी किंवा कुठला या करून देणार नाही त्यांना।
आणि पुन्हा त्यांनी ही मोजणीला कुठला या करावा नाही आणि आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करावा नाही.